महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार, माझं नाव अक्षय भगवान वायदंडे, राहणार मुक्काम पोस्ट मांडवे, तालुका जिल्हा सातारा. हा बैल माझा तिकोंडी लाईनचा आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीवरून डायरेक्ट तिकोंडी राजाचा मुलगा आहे. आत्तापर्यंत बैल चालू करून झाले 10 ते 11 महिने. आत्ता बैलाची 3 वासरं पडलेली आहेत. 2 खोंड झालेत आणि 1 पाडी झाली. आत्ता बैल वळूसाठी चालू आहे आणि 1000 रुपये आम्ही ब्रीडिंगसाठी घेतो. आता तुमच्या भागामध्ये किंवा आता हा गाव बघितलं आम्ही बघितलं की मेन सिटीपासून बरंच आतमध्ये, व तुमच्या ह्या भागामध्ये गायी किती प्रमाणात आहे किंवा आत्तापर्यंत किती गायी याच्याकडे आल्या ती माहिती द्या. आमचं गाव शेवटचं आहे. इकडे आमच्या भागात गायींचं प्रमाण मुळात कमी. आमच्या गावात जवळजवळ एक 15 ते 17 गाय असेल. त्यापैकी आपल्या बैलाकडून आत्ता गावातच 12 गाय लावलेली आहे. आत्ताशी माणसासनी या खिलारची आवड निर्माण व्हायला लागली. कारण पहिली माणसं कशी शेतीची बैल गायीसनी सोडत नव्हती. मी ज्यावेळी एक 7-8 वर्षाचं वय होतं त्यावेळी 2000 रुपये मागायचे. मग त्यावेळेस काय ह्या वळूचं क्षेत्रातलं किंवा काय खिलारबद्दल माणसांचं काय ही नव्हतं. मग आत्ता माणसांना कळायला लागलं की चांगल्या पद्धतीचं वळू दाखवला तर वासरं चांगली जन्माला येतात. परत वासरांचं दर पण चांगलं भेटतात. म्हणून आत्ता कुठं माणसं गाईला बैल भरवायला लागली. नाहीतर पहिली सिमेंट्सच भरत होती आणि ती वासरं काय एवढी म्हणजे दरदाम निघत नव्हता. मग त्यामुळे जरा खिलारकडं दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे आत्ता माणसांनी जास्त करून वळू दाखवायचं चालू केले. आता एक गोष्ट जर पाहायला गेली तर आम्ही तुमच्या दावणीला अजून पण इतर वासरं बघतोय. मग ह्याच्या अगोदर आपल्या वळू सांभाळत का आपण पहिल्यांदाच वळू आपल्याकडे? आपल्याकडे कधीच या आधी वळू नव्हता. हा वळू आम्ही पहिल्यांदाच, ती पण हा बैल आम्ही रनिंगसाठी घेतला होता. रनिंगसाठी घेता घेता परत आमच्या घरचा एक संग्राम म्हणून बैल होता खोंड. तो खोंड लागलं काय कारणास्तव आम्ही ते रनिंगमध्ये खराब झाला. म्हणून आम्ही हा बैल रनिंगचा बंद करून हे बैल वळूसाठी चालू केला. बैलाकडून आत्ता 171 गाय भरली आहे कालची. आणि बैलाची वासरं 3 पडलेत, 2 खोंड झाले आणि 1 कालवड. ते आम्ही तुम्हाला फोटो सगळं दाखवतो. आता शर्यत क्षेत्रामध्ये हा बैल चांगला पळालेला आहे. हां. मग आता समजा ज्या गायी आपल्याकडे येतात त्यांना होणारी वासरं पण शर्यतीत चांगली पळतील. कसं बापाच्या रक्तात गुण आहे ती, त्यामुळं एक 70-80% तर वासरू 100% निघणारच बैलाच. आता एक तसं पाहायला गेलं तर शर्यत क्षेत्रामध्ये आपल्याला म्हैसुरी बैल वासरं पण मोठ्या प्रमाणात दिसतात की जी पळत असतात. मग आता तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला शर्यत क्षेत्राचा पण अनुभव आहे. मग छकडी शर्यतीमध्ये आपल्या किंवा इतर सगळ्या शर्यतीमध्ये खिलार वासरं सगळ्यात जोरात पळतात का म्हैसुरी वासरं? आता म्हैसुरी बैलाचं कसं आहे, म्हैसुरी बैल एकदा कमी बिमी आला रनिंगचा की परत शक्यतो म्हणजे क्वचित एखादाच बैल परत नंतर पळायला लागतोय. तसं ही खिलार जात कशी, जरी रनिंग कमी आलं परत रेस्ट दिली, काय गोष्टी परत सावरून घेतल्या, मग बैल परत हे 2-3 वेळा लाईफमध्ये पळून कमी येतो. तसं म्हैसूर जात कशी एकदा पळालं पळतं ती भरपूर लहान असताना, परत जरा एकदा कमी आलं की ती परत काय त्याचा आपल्याला वापर करता येत नाही. आणि महत्त्वाचं ही खिलार जात कशी जरी कमी आली तरी आपण शेतीला किंवा बाकी गोष्टीला चालवू शकतो. तसं म्हैसूर बैल आपण काय करणार घरी. म्हणून आम्ही आमच्या दावणीला तर म्हैसूर कधी घेतलेलं पण नाही आणि घेणार पण नाही. आमचं आपलं खिलारवर श्रद्धा आहे, प्रेम आहे, आम्ही म्हणून खिलारच पाळतो. आता आम्हाला तुमच्या ह्या गावामध्ये गाय घेऊन यायचं असेल, समजा आम्ही आजूबाजूच्या गावात आता यायचा रस्ता बराच आतमध्ये येत असं गाव तुमचं, तर कसं यावं लागेल साताऱ्यावरनं? सातारा तालुक्यात नागठाणे, सातारच्या पुढं 20 किलोमीटर आणि तिथून आमचं 7 किलोमीटर मांडवे गाव आहे. आणि आम्ही जर गाय घेऊन यायचं असेल तर लोकेशन ही पाठवतो किंवा एखाद्याला जास्त समजत नसेल तर आम्ही हायवेपर्यंत जातोय आणि शक्यतो करून जागापोच गाई लावतोय. आम्ही जागापोच जातो बैल घेऊन. कारण काय माणसांचं गाडींचं प्रॉब्लेम असते ती किंवा भाडं जास्त, समजा भाडं त्या गाई मालकाला 3000 रुपये सांगत असतील तर आम्ही 2500 रुपये भाडं घेतो आणि बैलाचं 1000 रुपये. मग किती लांबपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो? आता शेवटची गाय मामुलकर वाडीत लावली. खाली रहमतपूर आपशिंगेत आपल्या बैलावर 4-5 गाई गाभण आहेत. परत इकडं देगावमध्ये
बॉम्बे रेस्टॉरंट, आमच्या सातारा जिल्ह्यात भरपूर ठिकाणी मग लावली. सातारा जिल्ह्याच्या बाहेर पण जाऊ शकता का? बाहेर कुठं पण जाऊ शकतो, कुठून पण फोन आला तरी. मालक, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा. माझं नाव अक्षय भगवान वायदंडे, गाव मांडवे, तालुका जिल्हा सातारा, आणि माझा मोबाईल नंबर 84 21 07 71 61. मालक, आता तुमच्या दावणीला आम्ही वळूबाईला सोबत गायी आणि काही वासरं पण पाहतोय, तर दावणीला गाय असणं किती महत्वाचं आहे आणि ही गाय कधी घेतली, कुठून घेतली, ती माहिती द्या. आता खिलार गाय असणं म्हणजे ज्याच्या घरी आहे त्याला माहिती आहे. आमच्या घरी माझ्या आजोबांपासून एकच खिलार गाय असायची, पण आता आम्हाला खिलारची आवड जास्त लागत चालली. मग आपण ही एक आपली घरची गाय, आणि ती कालवड आता सुधीर जाधव झेच आहेत बघा, एकदम खिलारमध्ये त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी ती आपल्याला जकुमामांकडून कालवड घेऊन दिली. ती हौशाची पैदास आहे बघा. काय ती बाळू मेटकरी सांगोल्याचं, त्यांच्या हौशा वारलेला त्या बैलाची ती कालवड आहे. ही गाय आपली घरची आहे. ह्या बैलाकडूनच आता 3 महिन्याची गाभण आहे. आता तुम्ही वळू सांभाळलाय, गाय पण आहे. आता ही वासरं जेव्हा निवडून आणता आपण, समजा एखाद्याला नवीन कालवडी घ्यायच्या, काय घ्यायचं, कशा पद्धतीने पाहता किंवा निवड कशी करता यांची? निवड आता गाय घ्यायची असली तर आपल्याला लांबी, उंची किंवा तिचं वंशावळ, आई किंवा वडील कोण असेल ती सगळी माहिती घेऊन, आणि बैल वासरू जर घ्यायचा असेल, बैल घ्यायचा असेल तर त्याचं पाय सगळं व्यवस्थित, छाती, शरीर सगळं बघून घेतोय बैल. कारण आमच्या घरात म्हणजे माझा स्वतःचा आवड म्हणजे मी गाडी हाणायचो पहिली बैल शर्यतीत. मग नंतर काय कारण असतं मी गाडी हाणायचा बंद झालो. मग नंतर आता आमचा बंधू बाळू ड्रायव्हर मांडवे, ती मांडव्याचा असशील म्हणून टोपण नाव अड्ड्यामध्ये त्याचं आत्ता आहे. मग ते आमचा बंधू आत्ता गाडी हाणतोय आता अड्ड्यात. मी पहिली गाडी हाणायचो, परत आता ही बैलांचं आणि घरचं मला बघावं लागतं. आता तुमच्या दावणीला गाय आम्ही पाहतोय, तर इथून पुढच्या काळामध्ये आता तुम्ही वळू पण घेतलाय, तर गायींची तर बऱ्याचशा गायी आहे, त्यामुळे ती गरज लक्षात घेऊन तुम्ही वळूसाठी तयार केला. तर इथून पुढील भविष्य काळात तुमच्या गावात किंवा आजूबाजूला गायी मोठ्या प्रमाणात वाढतील का? आत्ताच आमच्या गावात आमच्या म्हणजे तरुण पिढीत कोणाची गाय नव्हतीच. जुन्या काय होत्या किरकोळ तेवढ्या, पण आत्ता माझ्या मित्रांच्याच एक 5-6 मित्रांच्या गायी आहेत, एक 10-12 गाय आहे गावात नवीन घेतलेली. आत्ता आमचा बैल घेतल्यापासून एवढ्या एक 10-11 महिन्यात भरपूर गायींचं प्रमाण वाढले, आणि शर्यतीत आत्ता पैसे भेटायला लागलं, वासरं चांगल्या किमतीला विकायला लागली, म्हणून माणसं आत्ता जातीवंत जनावरांकडे वळलेत. म्हैसूर आमच्या आत्ता गावात पळाव वासरं जवळजवळ 15-17 आहेत, पण एकही म्हैसूर बैल नाही तिथं. पण आता काही प्रमाणात जी म्हैसूर वासरं दिसतात, पण पुढील येत्या काळामध्ये असं वाटतं का की जास्तीत जास्त आपली जातीवंत खिलार पळायला असतील? येत्या काळात पुढच्या खिलार 100% जास्त येणार, कारण ही तरुण पिढी आता खिलारकडे वळली आणि त्यांना सगळं समजलंय की बाबा खिलार बैल कसा कमी जास्त पळायचा आलं तरी परत पळू शकतो, किंवा जरी पळायचा कमी आला तरी आपण शेतकऱ्याचं मुलगा आहे, मग आपल्याला परत हा बैल शेतीसाठी उपयोगी पडू शकतो. म्हणून आता तरुण पिढी पूर्णपणे चांगल्या खिलारकडे वळलेली. म्हैसूर बैल घेतात काही जण, पण ती फक्त रनिंगवाली. जी शेतकरी पुत्र आहे तो शक्यतो करून खिलार बैलच घेतोय, किंवा खिलार गाय घरी एखादी तरी पाळायला लागली सगळी. आता तुमच्या दावणीला वळूचं असेल, हे वासरं असतील किंवा गाय असेल, यांना वैरण तुमची शेतातली असते का विकतचं, कसं आहे नियोजन? आता आम्हाला मुळात जमीन कमी आहे, त्यामुळं आमची वैरण सगळी विकतची, आणि बाकी किरकोळ आम्ही इकडं गावातच काढून न्या म्हणतात माणसं, ती आणून वापरतो. ठीक आहे, एकदा आम्हाला तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव अक्षय भगवान वायदंडे, राहणार मांडवे, तालुका जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर 84 21 07 71 61. धन्यवाद मालक. धन्यवाद. नमस्कार मालक, आज आम्ही बऱ्याचदा खिलार क्षेत्रामध्ये आपण जर शर्यती पाहायला गेला तर आता बंदीचा काळ पण बराचसा पाहिला, आणि आता बंदी उठल्यानंतर तसं पाहायला गेलं तर रोज शर्यती होतात आहेत. तर सध्या शर्यत क्षेत्रामध्ये खिलारचे दिवस कसे आहेत? म्हणजे आता तुम्ही स्वतः गाडी चालवताय, आज बाळू ड्रायव्हर मांडवे म्हणून तुम्हाला आज अख्खा महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने ओळखतो. तर आज गाडी चालवत असताना आज जास्ती करून तुम्ही या क्षेत्राच्या जास्त जवळ आहे असं आपण म्हणूया. तर इथून पुढं खिलारचं भविष्य कसं आहे आपल्या याच्या क्षेत्रातलं? आता बैलगाडी क्षेत्रामुळं खिलारला सोन्याचे दिवस आले ते असं वाटते, कारण खिलार बैल हे दुर्मिळ होत चाललेला. क्वचितच ठिकाणी बैल पाहायला मिळायचे, नाहीतर शेतीला पण माणसं ट्रॅक्टरनं
शेती करतो. त्यामुळं खिलार ही जर बैलगाडी क्षेत्र जर बंद असतं तर थोड्या दिवसानं बैल हा चित्रात दाखवायला लागला असता. पण ह्या बैलगाडी क्षेत्रामुळे खिलारला पुन्हा मागणी वाढली आणि 3 फेऱ्याचं पळायचं म्हणलं की बैल खिलारच पाहिजे टिकून पळायला. त्यामुळे माणसांची ओढ सगळी खिलार क्षेत्राकडे वळली आता तुम्ही खरं पाहायला गेलं तर आता तुम्ही गाडी आहात, गाडी चालवताय, तर त्यावेळेस तुम्हाला समजा कधी गाडीला एखादे बैल डाव्या खांदी उजव्या खांदी झुपतं, एखादा म्हैसुरी असेल आणि खिलार असेल, तर ह्याच्यात काय फरक जाणवतो की पळण्यामध्ये काहीतरी फरक असेल की बाबा? आता कसं होतंय, खिलार आणि म्हैसूरमध्ये म्हैसूर बैल पण पळतो, म्हणजे असं नाही. काय काय बैल असे आहेत म्हैसूरमधली की त्यांनी पण भरपूर काळ गाजवलेला आहे. फक्त टिकून पळायला खिलार बैल, म्हैसूर बैल असतो एखादा सीझन पळतो. म्हणजे काय होतं, म्हैसूर बैल दात लावल्यावर कधी कधी कमी होतो, आदतमध्ये फुल स्पीडमध्ये पळतो. नाहीतर काय बैल आदतमध्ये पळत नाही, दात लावल्यावर पळायला सुरुवात करतात. तसं खिलार बैल आहे तेव्हा आदतमध्ये पळणार, त्यापेक्षा दात लावल्यावर 1 उडी जास्त, दिवसेंदिवस वय वाढला असा बैल एखादी उडी जास्त घालतो पण कमी येत नाही. आता शर्यतीला जेव्हा सुट्टी केली जाते तेव्हा असं म्हणतात की एखादा बैल खालनं जास्त पळतो, एखादा मधल्या टप्प्याच्या पुढून शेवटी जास्त पळतो. तर खिलार आणि म्हैसूरी ह्याच्यात पळण्यामध्ये असं काय असतं का? तसं काही नाही. असं म्हणजे एवढा काय बदल नसतो. कसं होतं, ते बैलाचा जो बैल आत्ता त्याचा फॉर्म असतो त्या तो बैल काय बैल तळाला पळतात, काय बैल निकालात पळतात. म्हणजे असं काय नाही की म्हैसूरी बैलच पळतो खाली वरच्या रानात कमी पळतो, असं काय नाही. बैल आहे त्याचं प्रत्येकाचं एक ठराविक म्हणजे प्रत्येकात असतं की काय बैल तळाला पळते, काय बैल निकालात पळते, तशी बैल पळते. आता तुम्ही गाडी चालवता तर त्या म्हणजे ही आम्ही जर पाहायला गेलं बाहेरनं वागणार आहे तर ही लई मोठी रिस्क वाटते आम्हाला की कधी कधी जो स्पीड असतो असं म्हणजे ह्या गाडीला ब्रेक नाही आहे अजिबात हा प्रकार. तर काय वाटतं ह्या क्षेत्रामध्ये आयोजक आता रोज शर्यती भरवतात किंवा महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकारने बंदी उठवली, तुमच्यासाठी तुम्ही जे गाडीवान सगळं जे तुमचं मित्रमंडळ तुमच्यासाठी काय अजून केलं पाहिजे की जे आमची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आता आम्हाला जर सगळ्यात जास्त गरज वाटते तर फायनल अंधारात नाही झाला पाहिजे. फायनल दिवसासकट म्हणजे आत्ता बऱ्यापैकी मैदानी उजेडात झाली त्यामुळं काय धोका नाही. फक्त गाडी चालकांनी पण आपापला विमा उतरवावा, आपला हेल्थ इन्शुरन्स असलेला चांगला. कारण असं काय म्हणजे बऱ्यापैकी दुसऱ्या कोणाचं उदाहरण न घेता आम्ही स्वतः सांगतो की आमचा हा ह्याच्यावर उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे जर आपल्याला काय झालं तर पुन्हा मागं माणसांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आपण आधीच काहीतरी तरतूद करून ठेवली पाहिजे. धन्यवाद मालक. एकदा आम्हाला तुमचा नाव आणि नंबर सांगा. माझं नाव बाळू ड्रायव्हर मांडवे, मला बाळू ड्रायव्हर नावानंच ओळखते ती. माझा मोबाईल नंबर आहे 9156570475. धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.